शेतकरी बंधूंनो, नमस्कार. इस्रायल केमिकल्स लिमिटेड, त्याचबरोबर कृषक आणि कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांच्या वतीनं आज या ठिकाणी आपण जो फेसबुक लाईव्ह ठेवलेला आहे, त्याचा महत्त्वाचा विषय जो आहे तो म्हणजे कांदा अन्नद्रव्य व्यवस्थापन. याविषयी आपण आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत. सुरुवातीला जी सर्वात महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे की जे कंपनी आहे त्या कंपनीबद्दलची थोडक्यात माहिती, त्याचबरोबर कंपनीबद्दलची जी नाविन्यपूर्ण उत्पादनं आहेत, त्याबद्दल थोडक्यात माहिती आणि सोबतीला कांदा अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयीचं मार्गदर्शन हे आजच्या या माझ्या सादरीकरणातनं मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्वप्रथम कंपनीच्या बाबतीत. आय-सी-एल इंडिया याची स्थापना ही सर्वसाधारणपणे अ, आपल्या भारतामध्ये गुरुग्राम, हरियाणा इथं करण्यात आली आणि त्यानंतर पुणे येथे आपण मार्केटिंगचं ऑफिस स्थापित केलेलं आहे आणि जिथून सेल्स आणि मार्केटिंगची सर्व कामं चालतात. तसं आय-सी-एलची स्थापना जर आपण बघितली तर 1968 मध्ये झाली आणि सर्वात मोठी ओळख जर आय-सी-एलची सांगावयाची झाली, तर विद्राव्य खतांमध्ये एम-ए-पी आणि एम-के-पी या 2 खतांची सर्वात मोठ्या प्रमाणावरती विक्री करणारी कंपनी म्हणजेच आय-सी-एल. आय-सी-एलचे संपूर्ण जगभरामध्ये 7 प्लांट आहेत. त्यामध्ये हॉलंड, अमेरिका, स्पेन, इस्रायल, बेल्जियम आणि इंग्लंड. भारतामध्ये काही कालावधीमध्ये आपण अशा प्रकारे विद्राव्य खतांचा जो प्लांट आहे, तो उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत. आय-सी-एल इंडिया ही इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये वेगळी कशी? तर त्याचा सर्वात महत्त्वाची बाब जर सांगावीशी झाली, तर ती म्हणजे जेवढी काही विद्राव्य खतं आपण तयार करतो, ती करत असताना त्यासाठी लागणारा जो कच्चा माल, ज्याला आपण रॉ मटेरियल असं म्हणतो, तो रॉ मटेरियल प्रामुख्याने इस्रायल या देशामध्ये मोठ्या प्रमाणावरती मिळतो आणि चांगल्या गुणवत्तेचा मिळतो. जसं की इस्रायलमध्ये जे नेगेव्ह डेझर्ट आहे, त्या नेगेव्ह डेझर्टमधनं आपण स्फुरद घेतो आणि इस्रायलमध्ये असणारा जो मृत समुद्र आहे, त्या मृत समुद्रामधनं आपण पोटॅश आणि मॅग्नेशियम घेतो आणि मग हा नेगेव्ह डेझर्टमधला स्फुरद आणि अ, मृत समुद्रामधला पोटॅश आणि मॅग्नेशियम यांना एकत्रित करून वेगवेगळ्या प्रकारची विद्राव्य खतांची निर्मिती ही प्रामुख्याने आपण केली जाते आणि यामध्ये वापरला जाणारा जो कच्चा माल आहे, तो सर्वोच्च गुणवत्तेचा असल्यामुळं आपल्याला इतर कंपन्यांच्या तुलनेमध्ये या खतांची गुणवत्ता किंवा त्यामधनं मिळणारी जी न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सी जी आहे, ती अतिशय सर्वोच्च प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यामध्ये मिळते. आता संपूर्ण जगभरामध्ये जी खतं चालतात, तीच खतं भारतामध्ये आणली तर चालेल का? तर निश्चितच त्याचं उत्तर आहे नाही. कारण भारतामधलं वातावरण, भारतामधल्या जमिनी आणि भारतामधला शेतकरी या दृष्टीनं जर आपण विचार केला, तर तशा प्रकारच्या ग्रेड या आपल्या सर्व शेतकऱ्यांना दिला पाहिजेत. यासाठी सतत संशोधन हे आय-सी-एलचं सुरू असतं आणि त्या संशोधनामधून आपण जी खतं भारतामध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत, त्यामध्ये जमिनीमधून अ, वापरावयाचं खत पॉलिसल्फेट ज्याच्यामध्ये 4 इन 1 फर्टिलायझर म्हणतो, ते खत आपण दिलेलं आहे. त्याचबरोबर विद्राव्य खतांमध्ये ज्या आपल्या जेनेरिक ग्रेड्स आहेत, ज्या पूर्वापार चालत आलेल्या ग्रेड्स आहेत, 1261 0, 05234, 13 045, 0050, 19 19 19, 13 40 13, कॅल्शियम नायट्रेट, बोरोनेटेड कॅल्शियम नायट्रेट या सर्व खतांचा वापर उपलब्धता ही आपण करून दिलेली आहे. त्याचबरोबर नाविन्यपूर्ण ग्रेड्स ज्याला आपल्याला म्हणता येईल, त्या नाविन्यपूर्ण ग्रेडचीही उपलब्धता आपण भारतामध्ये करून घेतलेली आहे आणि त्या नाविन्यपूर्ण ग्रेडबद्दल मी आज आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे आणि फवारणीच्यासाठी खास वेगळी श्रेणी आय-सी-एलने भारतामध्ये आणलेली आहे आणि या फवारणीच्या श्रेणीमध्ये एक वेगळं तंत्रज्ञान विकसित करून भारतामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याबद्दलही आपण या ठिकाणी आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. आता कांदा अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना ज्या सर्वात महत्त्वाच्या बाबी आहेत, त्या महत्त्वाच्या बाबी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. कारण कांदा हे पीक असं पीक आहे, जे जमिनीमध्ये वाढतं आणि जमिनीमध्ये वाढत असताना कंदाचा आकार योग्य प्रकारे होणं आणि तो कंद योग्य प्रकारे जोपासणं, यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागतं आणि त्यासाठी एक वेगळ्या पद्धतीनं या
पिकाकडं अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. कारण जमिनीच्या खालची वाढ जी आहे, याकडं जर का आपण योग्य प्रकारे लक्ष नाही दिलं, तर मला वाटतं कांदा उत्पादन हे योग्य प्रकारे घेतलं जाऊ शकणार नाही. म्हणून जमिनीच्या खाली व्यवस्थापन अन्नद्रव्यांचं जर का योग्य प्रकारे झालं, तर त्याचा परिणाम हा एकंदरीत कंदावरती किंवा कांद्यावरती त्या ठिकाणी योग्य प्रकारे झाल्याचं दिसून येतं आणि म्हणून त्या दृष्टीनं आज कांदा अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी या ठिकाणी माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार. सर्वच पिकांना जवळपास 16 ते 17 अन्नद्रव्यांची गरज असते. त्यापैकी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हा वातावरणातून आपल्याला मिळतो. नत्र, स्फुरद, पालाश हा मुख्य अन्नद्रव्यांच्या माध्यमातून आपल्याला द्यावा लागतो. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही दुय्यम अन्नद्रव्य. फेरस, मॅंगनीज, झिंक, कॉपर, बोरॉन, मोलिब्डेनम, क्लोरीन आणि सोबतीला सिलिकॉन यासारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आपल्याला एकंदरीत वनस्पतीच्या वाढीसाठी किंवा कांद्यासाठी भासते आणि या सर्व अन्नद्रव्यांचा उपयोग जर का आपण योग्य प्रकारे योग्य खतांच्या माध्यमातून योग्य वेळी जर का केला, तर त्या ठिकाणी त्या कांद्याचं उत्पादन हे आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. या दृष्टीनं आपण या सर्व अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन हे आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आपल्या भारतातल्या त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रातल्या प्रामुख्याने जमिनीचा जर का आपण विचार केला, तर आपल्या जमिनीचा समूह हा 7.5 ते 8.5 या दरम्यान आपल्याला गेलेला दिसून येतो आणि 7.5 ते 8.5 या सामू असणाऱ्या जमिनीमध्ये प्रामुख्याने स्फुरदाची उपलब्धता ही सर्वात मोठ्या अडचणीचा विषय. त्याचबरोबर जेवढी काही सूक्ष्म अन्नद्रव्ये आहेत, त्यामध्ये मग झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॅंगनीज असेल, फेरस असेल, या सर्व अन्नद्रव्यांची कमतरता ही आपल्याला प्रामुख्याने या पीएच रेंजमध्ये आढळून येते. आता पीएच हा आपण एका दिवसामध्ये बदलू शकत नाही. फक्त जी खतं या अशा जमिनीमध्ये योग्य प्रकारे चालू शकतात, त्या खतांबद्दलची माहिती ही आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेणार आहोत. दुसरी महत्त्वाची अडचण जी आहे आपली खत व्यवस्थापनामध्ये, ती म्हणजे काय, की आपल्याकडे असणाऱ्या चुनखडीयुक्त जमिनी आणि या चुनखडीयुक्त जमिनींमध्ये स्फुरदाचं कॅल्शियम सोबत होणारं संयोग म्हणजेच कॅल्शियम फॉस्फेट तयार होणं. त्याचबरोबर जस्तासोबत स्फुरदाचं संयोग होऊन झिंक फॉस्फेट तयार होणं. त्याचबरोबर मॅग्नेशियमचं स्फुरदासोबत संयुग तयार होऊन मॅग्नेशियम फॉस्फेट तयार होणं आणि त्यामुळं जमिनीमध्ये मुळांची किंवा कंदाची वाढ योग्य प्रकारे न होणं. कारण स्फुरदाची उपलब्धता, कॅल्शियमची उपलब्धता ही जमिनीच्या खाली आपल्याला अत्यंत महत्त्वाची कंद निर्मितीसाठी आणि सुरुवातीला पांढऱ्या मुळींची वाढ करण्यासाठी, मॅग्नेशियम हा पात हिरवीगार ठेवण्यासाठी, त्याचबरोबर कांद्याची मान ज्याला आपण म्हणू, ती कांद्याची मान योग्य प्रकारे तयार होण्यासाठी त्या ठिकाणी मॅग्नेशियम या अन्नद्रव्याची उपलब्धता योग्य प्रकारे होणं आवश्यक आहे आणि जो गंधक आहे तो गंधक प्रामुख्यानं आपल्याला एकंदरीत वाहतूक क्षमता, त्याचबरोबर गुणवत्ता या सर्व गोष्टी त्या ठिकाणी योग्य प्रकारे करून देण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं अन्नद्रव्य त्या उपलब्धता करून देणं आवश्यक आहे आणि सोबतीला संपूर्ण कांदामध्ये जर का पाण्याचं प्रमाण योग्य प्रकारे आपण टिकवून ठेवलं, तर कंदकुज असेल किंवा कांद्यामध्ये सड लागणे असेल किंवा कांदा वाहतुकीमध्ये किंवा साठवणीमध्ये लवकर सडणे असेल, या सर्व गोष्टी यावरती अवलंबून असतात आणि पोटॅशचं नियोजन ही त्या ठिकाणी व्यवस्थित झालं पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं जस्ताची उपलब्धता ही पोटॅशच्या बरोबरीने त्या ठिकाणी योग्य प्रकारे झाली, तर संपूर्ण कंदामधलं त्याचबरोबर पातीमधलं पाण्याचं प्रमाण हे योग्य प्रकारे आपल्याला टिकवून ठेवता येतं. म्हणून ही जर आपल्याला समस्या भेडसावत असेल, तर त्या ठिकाणी पोटॅश आणि झिंक या 2 अन्नद्रव्यांची उपलब्धता ही योग्य प्रकारे होणं आवश्यक आहे. थोडक्यात जो काही आपण स्फुरद देणार आहोत, तो कॅल्शियम सोबत, मॅग्नेशियम सोबत आणि जस्तासोबत सुसंगत असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर जो काही आपण पोटॅश देणार आहोत, तो पोटॅश हा नत्रापेक्षा वर राहायला पाहिजे. तरच आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि चांगल्या गुणवत्तेचा कांदा निर्मिती करता येणं शक्य आहे. जसं आता मी सुरुवातीपासून सांगताना सांगत आहे, की कॅल्शियम हा सर्वार्थानं ज्याला माणसाला हृदय असतं, तसंच कॅल्शियम हे आपल्या कांद्याचं हृदय असं आपल्याला म्हणता येईल. कारण कॅल्शियम हा मुळांच्या टोकांवरती जी रूट कॅप आहे, ती रूट कॅप तयार करायला मदत करणारा घटक आणि जर का ही रूट कॅप तयार नाही झाली, तर त्या ठिकाणी जेवढी काही अन्नद्रव्ये आपण दिलेली असतील, त्याचं अन्नद्रव्यांचं शोषण
ही रूट कॅप त्या ठिकाणी तयार नाही झाली तर होत नाही आणि मग एकंदरीत कांद्याची निर्मिती किंवा वाढ जी आहे, ती वाढ आपल्याला होताना दिसून येत नाही आणि म्हणून कॅल्शियम हा सुरुवातीला मुळांच्या टोकांवरती रूट कॅप तयार करण्याच्या दृष्टिकोनातून या कांद्याचं हृदय ज्याला आपल्याला म्हणता येईल, तो कॅल्शियम त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि कॅल्शियमवरती आपल्या महाराष्ट्रामध्ये कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती प्रयोग झालेले नाहीत आणि म्हणून शेतकरी बांधवांनी कॅल्शियमवरती योग्य प्रकारे त्या ठिकाणी त्याची उपाययोजना किंवा त्याचा वापर जर का केला, तर तो अतिशय संयुक्तिक ठरून कॅल्शियमच्या माध्यमातून आपल्याला सुरुवातीपासनं मुळांची वाढ, मुळांच्या टोकांवरती रूट कॅप त्या ठिकाणी तयार होणं आणि इतर अन्नद्रव्यांचं शोषण हे योग्य प्रकारे होणं यासाठी कॅल्शियम हा सर्वात महत्त्वाचा घटक जमिनीच्या खाली आणि जर जमिनीच्या वरती आपण बघितलं तर मॅग्नेशियम हा सर्वात महत्त्वाचा घटक कारण कांद्याची पात, कांद्याच्या पातीची जाडी, कांद्याच्या पातीची लांबी, त्याचबरोबर कांद्याच्या पातीच्या माध्यमातून जे प्रकाश संश्लेषणाचा जो वेग आहे, तो वेग हिरवीगार जर पात असेल, तरच त्या ठिकाणी चांगली राहील आणि पातीची संख्या ही सुद्धा आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळवता येईल आणि आपल्या कांद्याची मान जी आहे, ती अतिशय योग्य प्रकारे त्या ठिकाणी चांगली तयार करता येईल आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक हा म्हणजे मॅग्नेशियम आणि मॅग्नेशियम हा स्फुरदासोबत सुसंगत असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कॅल्शियम हा सुद्धा स्फुरदासोबत सुसंगत असणं आवश्यक आहे आणि जो झिंक आहे, जसं मी आपल्याला सांगितलं पोटॅशच्या बरोबरीनं पाण्याचं नियमन करण्यामध्ये महत्त्वाचा घटक त्याचबरोबर जेवढी काही महत्त्वाची ज्याला आपल्याला म्हणता येईल ती म्हणजे सायटोकायनिन असेल किंवा जिब्रेलिक ॲसिडची निर्मिती करणं असेल, ती करण्यामध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे झिंक आणि हा झिंक सुद्धा स्फुरदासोबत आपल्याला कंपॅटिबल म्हणजे सुसंगत असणं आवश्यक आहे. अशा या 3 अन्नद्रव्यांची जर का आपण योग्य प्रकारे जसं कॅल्शियमला मी आता हृदय म्हणलेलं आहे. मॅग्नेशियम हा फोटोसिंथेसिस आणि त्या फोटोसिंथेसिसच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उचल वाढवण्यासाठीचा केंद्रीय घटक म्हणलेला आहे आणि झिंक हा सर्व अंगांची योग्य प्रकारे वाढ करणं आणि त्याचबरोबर पाण्याचं प्रमाण योग्य प्रकारे ठेवण्याच्या दृष्टीनं पोटॅशच्या बरोबरीनं काम करणारा घटक या तीनही घटकांची उपलब्धता ही योग्य प्रकारे होणं आवश्यक आहे. कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दुय्यम अन्नद्रव्य तर झिंक हे सूक्ष्म अन्नद्रव्य हे अतिशय काळजीपूर्वक कांद्यामध्ये वापरलं गेलं पाहिजे. कांद्याच्या वाढीच्या अवस्था जर आपण बघितल्या तर त्याचं विभाजन आपल्याला 5 अवस्थांमध्ये करता येईल. सुरुवातीची रोप अवस्था आणि या रोप अवस्थेमध्ये रोपाचं स्थिरीकरण हे जमिनीमध्ये योग्य प्रकारे होणं आवश्यक असतं आणि हे स्थिरीकरण लवकर होऊन मुळांची वाढ आणि शेंडा वाढ जर का आपण लवकर मिळवली त्या ठिकाणी तर आपली 85 ते 90% जिंकणं आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी होतं. त्यानंतर कायिक वाढीच्या कालावधीमध्ये जास्तीत जास्त कॅल्शियमची उपलब्धता आणि त्याच कालावधीमध्ये नत्र आणि पोटॅशचं गुणोत्तर योग्य प्रकारे आपल्याला जपणं आवश्यक आहे. कंद निर्मितीच्या कालावधीमध्ये मॅग्नेशियमची उपलब्धता आणि मॅग्नेशियमची कमतरता न होऊ देता जास्तीत जास्त मॅग्नेशियम कसा त्या ठिकाणी उपलब्ध होईल आणि प्रकाश संश्लेषणाचा जो वेग आहे तो वाढून अन्नद्रव्य उचलीचा वेग वाढून कंद निर्मिती जी आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी होईल या दृष्टीनं आपल्याला बघणं आवश्यक आहे आणि कांद्याचा आकार वाढत असताना स्फुरदाची उपलब्धता, सोबतीला पोटॅशची उपलब्धता आणि त्याचबरोबर गंधकाची उपलब्धता याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे आणि सर्वात शेवटी मॅच्युरिटीच्या कालावधीमध्ये आपल्याला प्रामुख्यानं जो अतिरिक्त नत्र असेल, तो नत्र त्या ठिकाणी उपलब्ध होणं टाळलं पाहिजे आणि स्फुरद आणि पोटॅश या अन्नद्रव्याच्या दृष्टीनं आणि कॅल्शियमच्या दृष्टीनं सुद्धा आपण या कालावधीमध्ये काळजी घेतली पाहिजे. एकंदरीत काय तर जवळपास 1 टन जर कांद्याचं उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर जवळपास 2.1 किलो नत्र, 0.75 किलो स्फुरद, 2.2 किलो पोटॅश आणि 0.28 किलो गंधक हा त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे कांद्याच्या उत्पादन घेण्यासाठी जमिनीमधून एवढ्या अन्नद्रव्यांचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो. सर्वसाधारणपणे रब्बी कांद्याचं जे शिफारस आहे आपल्या NRC राजगुरुनगरची ती 110 किलो नत्र, 40 किलो स्फुरद, 60 किलो पोटॅश आणि 30 किलो गंधक हा प्रति हेक्टरी त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. एकंदरीत काय तर नत्र, स्फुरद, पालाश या 3 अन्नद्रव्यांपैकी सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे नत्र आणि पोटॅश.
त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फरच्या दृष्टीने जर बघितलं आपण, तर कॅल्शियम आणि सल्फर आणि त्याखालोखाल मॅग्नेशियमची आवश्यकता आणि जर का आपण सूक्ष्म अन्नद्रव्याच्या दृष्टीने बघितलं, तर सर्वात जास्त महत्त्वाची गरज म्हणजे फेरस, बोरॉन, झिंक, मॅंगनीज आणि कॉपर. अशा पद्धतीने आपल्याला या अन्नद्रव्याकडे पाहणं आवश्यक आहे. एकंदरीत जर प्रति एकरी आपल्याला 10 टन उत्पादन घ्यायचं असेल, तर त्यासाठी कांद्याला लागणारी एकरी अन्नद्रव्यांची जी गरज आहे, ती म्हणजे नत्र, स्फुरद, पालाशच्या दृष्टीने जर बघितलं, तर 40 किलो नत्र, 47 ते 50 किलो स्फुरद आणि 51 किलो पोटॅश हे आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. आणि वाढीच्या अवस्थेनुसार जर का आपण बघितलं, तर अशा प्रकारे आपल्याला त्या वाढीच्या अवस्थेमध्ये या अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. नत्राची कमतरता कायिक वाढीच्या कालावधीमध्ये जर का कमी पडली, तर त्याचा परिणाम हा आपल्याला इतर ठिकाणी दिसून येतो. त्याचबरोबर स्फुरदाची कमतरता जर सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंटच्या कालावधीमध्ये जर का पडली, तर त्याचे वाईट परिणाम आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. आणि जर का पोटॅशची जर का आपण गरज बघितली, तर कायिक वाढीपासून ते कंद निर्मिती होईपर्यंतच्या कालावधीमध्ये समसमान प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पोटॅशची उपलब्धता होणं हे आपल्याला आवश्यक असतं. आणि अशा प्रकारे त्याचं नियोजन हे आपल्याला त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. दुय्यम अन्नद्रव्यांच्या बाबतीत मी जसं सांगितलं, की कॅल्शियमवरती आणखीन संशोधन होणं आवश्यक आहे. तर मॅग्नेशियम आणि गंधकाचा जर विचार आपण केला, तर मॅग्नेशियम हा सर्वसाधारणपणे 5.43 किलो मॅग्नेशियम आपल्याला प्रति एकरी 10 टन कांदा उत्पादन करण्यासाठी लागतो. आणि सल्फेटच्या स्वरूपामध्ये सल्फर हा 5.92 किलो प्रति एकरी या प्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी देणं आवश्यक असतं. आणि यामध्ये सुद्धा जर का आपण मॅग्नेशियमची पीक गरज जर आपण लक्षात घेतली, तर ज्यावेळेस कंद निर्मिती होत असते, त्या कालावधीमध्ये मॅग्नेशियमची कमतरता होऊ देणं आपल्याला परवडणारं नाही. त्याचबरोबर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये जर का गंधकाची उपलब्धता योग्य प्रकारे नाही झाली, जी की पुढे चालून या गंधकाची उपलब्धता आपल्याला एकंदरीत योग्य प्रकारे कंद निर्मिती किंवा कांद्याचा आकार किंवा कांद्याचा गुणवत्ता जी आहे किंवा साठवण क्षमता जी आहे किंवा ट्रान्सपोर्टेबिलिटी जी आहे, ती वाढवण्याच्या दृष्टीने मदतीला येते. तो कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जवळपास 6 किलो गंधक हा त्या ठिकाणी उपस्थित झाला, तर या कमतरता पुढे दिसून येणार नाहीत. आता एकंदरीत जर का आपण विचार केला, तर या सर्व ज्या अन्नद्रव्यांच्या गरजा आहेत, त्या अन्नद्रव्यांच्या गरजेमध्ये जर का आपण बघितलं, तर सर्व अन्नद्रव्यांच्या गरजेमध्येच जे 100% विभाजन आहे, ते 100% विभाजन करत असताना कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरुवातीला एस्टॅब्लिशमेंट ही अवस्था आपण सुरुवातीला घेऊया. एस्टॅब्लिशमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक तो म्हणजे स्फुरद आणि त्या खालोखाल झिंक हे 2 अन्नद्रव्य हे योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. आणि त्यासोबत आपल्याला नत्र, पोटॅश, मॅग्नेशियम आणि बोरॉन यासारख्या अन्नद्रव्यांचा पुरवठाही त्या ठिकाणी झाला पाहिजे. कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जर कुठला असेल, तर तो म्हणजे नत्र, गंधक आणि सोबतीला थोड्या फार प्रमाणामध्ये स्फुरद आणि पोटॅश या अन्नद्रव्यांची गरज भासते. आणि यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्यांपैकी फेरसची गरज ही आपल्याला त्या ठिकाणी आणि बोरॉनची गरज ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या ठिकाणी भासत असते. त्यानंतर ज्यावेळेस कंद निघायला सुरुवात होतात, या कालावधीमध्ये सर्वात महत्त्वाचं अन्नद्रव्य जर कुठलं असेल, तर ते आहे मॅग्नेशियम. या मॅग्नेशियमचा पुरवठा या अवस्थेमध्ये योग्य प्रकारे झाला आणि त्याखालोखाल झिंक आणि मॅंगनीज आणि फेरस या सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता त्या ठिकाणी झाली, तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे कंद निर्मिती होत असताना दिसून येते. आणि कंदाचं एकंदरीत आकार वाढत असतानाच्या कालावधीमध्ये सर्वात महत्त्वाचा घटक जर कुठला असेल, तर तो म्हणजे पोटॅश. आणि त्या खालोखाल आपल्याला सर्वार्थानं ज्याला म्हणता येईल की नत्र आणि पोटॅशचं गुणोत्तर हे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं ठरेल. आणि सोबतीला आपल्याला त्या ठिकाणी फेरसाची उपलब्धता ही सुद्धा त्या योग्य प्रकारे झाली पाहिजे. हे एकंदरीत जनरल ऑब्झर्वेशन जे 10 टन प्रति एकरी कांदा उत्पादन करायचं असेल तर. एकंदरीत काय, तर या सर्व गोष्टी योग्य प्रकारे आपल्याला योग्य प्रकारच्या खतांच्या माध्यमातून योग्य वेळी जर देता आल्या, तर कांदा उत्पादन हे आपल्याला योग्य प्रकारे घेता येऊ शकतं. आणि त्यासाठी ज्या नाविन्यपूर्ण खतांची निवड करणं आपल्याला आवश्यक आहे, ती निवड करत असताना मी सांगतो म्हणून नाही, तर प्रत्यक्ष आपण यामध्ये माहिती करून किंवा अभ्यास करून या खतांचा वापर जर का निश्चितपणे केला, तर त्याचे परिणाम हे अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी मिळतील, एवढं मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू शकतो.
कांदा लागवड करत असताना जो बेसल डोस आपण देतो, रोपांची लागवड करत असतानाचा, तो बेसल डोस देत असताना आपल्याला जमिनीमधून नत्र, स्फुरद, पालाश आणि सोबत कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या 6 अन्नद्रव्यांचा पुरवठा त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि या 6 अन्नद्रव्यांचा पुरवठा करत असताना, खतांची निवड करत असताना प्रामुख्यानं 12-32-16 किंवा 10-26-26 या नत्र, स्फुरद, पालाशयुक्त संयुक्त खताचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. त्याचबरोबर कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर आणि सोबतीला ॲडिशनल पोटॅश देण्याच्या दृष्टीनं पॉलिसल्फेट या खताचा वापर आपण करावा. पॉलिसल्फेट हे काय आहे? तर पॉलिसल्फेट हे 4 in 1 खत आहे, ज्याच्यामध्ये गंधक 18.5% आहे. त्याचबरोबर पोटॅश 13.5%, मॅग्नेशियम 5.5% मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये आणि कॅल्शियम 16.5% कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये असे हे 4 अन्नद्रव्ये देणारं खत म्हणजेच पॉलिसल्फेट असं आपल्याला म्हणता येईल. जर का आपण या खताचं एकंदरीत गरज जर लक्षात घेतली, तर मॅग्नेशियम हा जमिनीच्या वरचा भाग म्हणजे कांद्याची पात जी आहे, पातीची संख्या जी आहे, पातीची आकार जो आहे, पातीची हिरवेगारपणा जो आहे, तो वाढवण्यामध्ये मदत करणारा घटक म्हणजेच मॅग्नेशियम आणि त्या मॅग्नेशियमच्या माध्यमातून प्रकाश संश्लेषण आणि अन्नद्रव्याच्या उचलीचा वेग योग्य प्रकारे राखण्यासाठी सर्वात महत्वाचा केंद्रीय घटक अन्नद्रव्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीने. त्यानंतर गंधकाचा जर विचार केला आपण, तर गंधक हा प्रामुख्याने मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती, त्याचबरोबर कांद्यामध्ये योग्य प्रकारे गुणवत्ता असेल किंवा त्याच्यामध्ये जो तिखटपणा आहे, तो तिखटपणा योग्य प्रकारे येण्यासाठी गंधकाची आवश्यकता आपल्याला भासते. तो गंधक सुद्धा उपलब्ध स्वरूपामध्ये असणं आवश्यक आहे आणि त्यासाठी SO3च्या माध्यमातून आपल्याला गंधकाचा विचार त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि कॅल्शियम जसं मी सुरुवातीपासून सांगतो, कॅल्शियम हा अतिशय महत्वाचा मुळांच्या टोकांवरती रूट कॅप तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आणि एकंदरीत जे कांद्याची जी पेशी भित्तिका आहेत, त्या पेशी भित्तिका मजबूत तयार करण्याच्या दृष्टीनं कॅल्शियम हा अतिशय महत्वाचा घटक. त्याचबरोबर जी रोगप्रतिकारक क्षमता असेल, कीड प्रतिकारक क्षमता असेल किंवा हवामानाच्या विपरीत हवामानाच्या बद्दलची जी प्रतिकारक क्षमता असेल ती वाढवण्याच्या दृष्टीने कॅल्शियम हा महत्वाचा. आणि पोटॅशियम मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे क्वालिटी क्वालिटीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा घटक. आणि क्वालिटी म्हणजेच पाण्याचं वहन, पाण्याची कंदामध्ये किंवा कांद्यामध्ये जास्तीची उपलब्धता असेल तर कंदकुज आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. ती होऊ नये म्हणून पोटॅश आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी नियोजन करता आला पाहिजे. आणि त्या पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर याची उपलब्धता ज्या ज्या वेळेस कांदा या पिकाला आवश्यकता असते त्या त्या वेळेस उपलब्ध करून देण्याची क्षमता ही पॉलिसल्फेट या खतामध्ये असल्यामुळं या खताचा वापर आपण कांद्यासाठी करणं आवश्यक आहे. पॉलिसल्फेट हे खत जवळपास जेवढी काही पाश्चात्य राष्ट्र आहेत, त्या पाश्चात्य राष्ट्रांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मान्यता दिलेली आहे. त्याचबरोबर सेंद्रिय खत प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत, त्या यंत्रणा म्हणजेच ओमरी असेल किंवा इन्फोएक्शन असेल किंवा FIBL असेल किंवा OF&G सारखी यंत्रणा असेल, या सर्व यंत्रणांनी या खताला सेंद्रिय खत म्हणून मानांकित केलेलं आहे. त्यामुळं या खताच्या माध्यमातून जे क्लोराईडचं जे प्रमाण आहे, जसं आपण पोटॅशियम क्लोराईडच्या माध्यमातून जर का खत दिलं तर क्लोराईड जो आहे तो जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जातो आणि त्यामधून आपल्याला अन्नद्रव्यांच्या उपलब्धता ह्या योग्य प्रकारे नंतरच्या कालावधीमध्ये अडचणीचं ठरू शकतं. म्हणून MOPच्या तुलनेमध्ये जर का क्लोराईडचं प्रमाण किंवा क्षारता निर्देशांक या खताचा आपण बघितला तर MOPचा क्षारता निर्देशांक हा जवळपास 116 आणि तोच जर का आपण पॉलिसल्फेटचा क्षारता निर्देशांक जर बघितला तर तो फक्त 32. म्हणून MOPच्या तुलनेमध्ये पोटॅशचा पुरवठा करण्याच्या दृष्टीनं पॉलिसल्फेट या खताचा निश्चितपणे विचार करावा. त्याचा चांगला परिणाम हा आपल्याला एकंदरीत कांद्यावरती दिसून येईल. आणि त्याचबरोबर या खताचा जो pH आहे तो न्यूट्रल pH असल्यामुळं इतर कुठल्याही अन्न घटकांसोबत यामध्ये असणाऱ्या अन्न घटकांचं संयुग तयार न होता या 4ही अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय सहज प्रकारे करून देणारं खत म्हणजेच पॉलिसल्फेट असं आपल्याला म्हणता येईल. पॉलिसल्फेटचे प्रयोग आपण इतर खतांच्या तुलनेमध्ये केलेले आहेत. त्यामध्ये SOP सोबत आपण तुलना केलेली आहे. कॅल्शियम सल्फेट म्हणजे जिप्सम सोबत आपण याची
तुलना केलेली आहे आणि ही तुलना केल्यानंतर लक्षात येतं या ग्राफवरनं पिवळी जी रेष या ठिकाणी दाखवते की ज्या वेळेस या चारही अन्नद्रव्यांची गरज असते त्या वेळेस या चारही अन्नद्रव्यांची गरज त्या ठिकाणी भागवली जाते आणि सल्फर हा त्यामधला सर्वात घटक महत्वाचा तो घटक सुद्धा ज्या वेळेस वाढीच्या कालावधीच्या दरम्यान या घटकाची आवश्यकता भासते त्या वेळेस इतर खतांच्या तुलनेमध्ये सल्फरचा पुरवठा हा या खतांच्या मधून अतिशय चांगल्या प्रकारे होतो. त्यामुळं उत्पादनामध्ये जवळपास 7 ते 10% वाढ झालेली दिसून येतं. त्याचबरोबर जे ज्याला आपल्याला म्हणता येईल की निव्वळ नफ्यामधली जी वाढ आहे ती वाढ आपल्याला 15 ते 20% पर्यंत गेल्याचं आपल्याला दिसून येतं. असे एकंदरीत जेवढे काही या खताचे ट्रायल घेतलेले आहेत त्या खतामधनं आपल्याला निदर्शनास येतं. यामधलं सर्वात महत्वाची जी बाब मी आपल्याला सांगितली ती या खताचा पीएच हा उदासीन पीएच आहे आणि हे खत पावडर फॉर्म मध्ये सुरुवातीला जमिनीमधून आपण द्यायचंय आणि हे टाकल्याच्या नंतर इतर कुठल्याही अन्न घटकांसोबत संयोग न होता या अन्नद्रव्यांची उपलब्धता ही सहजतेने होते. त्यामुळे त्यामधला मॅग्नेशियम, त्यामधला कॅल्शियम, त्यामधला गंधक, त्यामधला पोटॅश हा इतर खतांच्या तुलनेमध्ये अतिशय प्रभावी अशा या खताचा वापर निश्चितपणे या 4-in-1 फर्टिलायझरच्या माध्यमातून आपण करावा आणि कांद्यामध्ये उत्पादन वाढीच्या दृष्टीनं पॉलिसल्फेट या खताचा वापर सुरुवातीला बेसल डोसला 75 ते 100 किलो प्रति एकरी याप्रमाणे जर का दिलं तर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या तिन्ही अन्नद्रव्यांची जी शिफारस आहे त्या तिन्ही अन्नद्रव्यांच्या शिफारशीनुसार त्या ठिकाणी आपल्याला या अन्नद्रव्याचा पुरवठा केला जातो आणि पोटॅश हा सर्वसाधारणपणे 30 ते 35% पोटॅशची गरज ही आपल्याला या खताच्या माध्यमातून निश्चितपणे भागवता येईल. असं हे पॉलिसल्फेट हे खत जे बॉल्बी माइन्स मधून आपण या खताचं उत्खनन करून संपूर्ण जगामध्ये याचं वितरण करतो. यामुळेच या खताला सेंद्रिय खत असं संबोधलं गेलेलं आहे. आता थोडंसं फर्टिगेशनच्या बाबतीत ज्या शेतकऱ्यांकडे कांदा हा ड्रीप वरती लागवड केला जातो आणि ड्रीप वरती लागवड करत असताना आज तागायत ड्रीपच्या माध्यमातून जेव्हा आपण फर्टिगेशन करायचो तेव्हा आपल्याला ड्रीप ऑटोमेशन करत असताना 3 टँक दिले जायचे आणि या 3 टँक मध्ये एक टँक आपण एनपीके साठी, दुसरा कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर साठी, तिसरा सूक्ष्म अन्नद्रव्यांसाठी करायचो आणि त्यामध्ये वेगवेगळ्या खतांची मिसळ करून जे रेशो आपल्याला योग्य प्रकारे करणं शक्य होत नव्हतं ते आपण करायचो. यावरती उपाय म्हणून आयसीएलने फक्त एकच टँकच्या संकल्पना पुढे आणली आणि या एक टँकच्या मधून आपल्याला सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करून देता आली पाहिजे या दृष्टीनं शेतकऱ्यांची जी अडचण होती की वेगवेगळी खतं त्या वेगवेगळी खतांच्या माध्यमातून कम्पॅटॅबिलिटी त्याचबरोबर एनपीकेचे रेशो हे योग्य प्रकारे जात नसल्यामुळं जी न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सी आहे ती योग्य प्रकारे मिळत नव्हती. ती इफिशियन्सी वाढवायची असेल आणि सर्व अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रकारे योग्य अवस्थेमध्ये योग्य वेळी जर करायचा असेल तर त्यासाठी एकच टँक आपल्याला देणं आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांना कसल्याही एनपीकेच्या रेशोची गरज करणे त्या ठिकाणी विचार करण्याची गरज नाही. असे रेशो याच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही योग्य प्रकारे होईल ही संकल्पना पुढे आली. मग नवीन खतांची निर्मिती ही आपण सुरुवात केली आणि त्यामध्ये जे एका खताच्या माध्यमातूनच एका टँकच्या माध्यमातूनच आपल्याला सर्व अन्नद्रव्यांच्या गरजा ज्या आहेत त्या योग्य प्रकारे त्या ठिकाणी करता येतील. अशा वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार त्या ठिकाणी खतांची उपलब्धता ही करून देण्यात आलेली आहे. जसं मी आपल्याला सांगितलं की आपली जी अडचण आहे ती म्हणजे खतांची निवड, त्यांचे रेशो, एनपीकेचं बॅलन्स, त्याचबरोबर सुसंगतता याचा विचार आपल्याला करण्याची आज फार अडचणीचा विषय होता. त्या अडचणीवरती मात करण्यासाठी आपण ही संकल्पना पुढे आणली. त्याचबरोबर ड्रिपरचं ब्लॉकेज, कम्पॅटॅबिलिटी, कॅल्शियम पाण्यामध्ये असलेलं कॅल्शियमचं कार्बोनेटचं प्रमाण या सर्व गोष्टीची काळजी आपल्याला करणं आवश्यक होतं. त्या न्यूट्रिएंट यूज एफिशियन्सीच्या दृष्टिकोनातून त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता याचाही आपल्याला विचार करणं आवश्यक होतं. त्यामुळं या 3 ज्या अडचणी आहेत त्या अडचणींवरती मात करण्यासाठी आयसीएलने आपल्याला 5 खतं उपलब्ध करून दिली. ती म्हणजे 5-45, 5+8 झिंक, 12-6-22+12 कॅल्शियम ऑक्साईड, पीक ऍसिड आणि मॅकफॉस, त्याचबरोबर 8-0-47 पोटॅशियम प्लस. आता 5-45-5+8 झिंक ही ग्रेड आपल्याला आपण सर्वजण कांद्याला सुरुवातीला फर्टिगेशन करत असताना 19-19-19 किंवा 13-40-13 किंवा 12-61-0 या ग्रेडचा प्रामुख्याने विचार करता आता या ग्रेडमध्ये प्रामुख्याने या तीनही ग्रेडमध्ये जर बघितलं तर झिंक नाही.
पण या सुरुवातीच्या एस्टॅब्लिशमेंटच्या अवस्थेमध्ये मी दाखवलेल्या चार्टनुसार आपल्याला स्फुरद आणि जस्त हे 2 अन्नद्रव्य महत्वाचे आणि मग हे 2 अन्नद्रव्य जर आपल्याला द्यायचे असतील तर 5-45 5 अधिक 8 झिंक, ज्याच्यामधला झिंक हा प्रामुख्यानं स्फुरदासोबत कम्पॅटेबल सुसंगत, त्यामुळं या खताच्या माध्यमातून 45% स्फुरद आणि 8% झिंक हा त्या ठिकाणी दिला जातो आणि सोबत 5-5% नत्र आणि पोटॅश त्या ठिकाणी दिला जातो. या खताचा पीएच 3, विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि यामधला जो एनपीकेचा रेशो आहे एकाच नावास 1:1.6 हा रेशो प्रामुख्याने यामधल्या सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता योग्य प्रकारे करून देण्याच्या दृष्टीनं महत्वाचा हा रेशो आणि त्याचबरोबर जस्ताच्या ज्या कमतरता आपल्याला दिसून येतात त्या कमतरता आणि त्या कमतरतेच्या माध्यमातून जे संजीवक, संप्रेरक, उत्प्रेरक याची निर्मिती किंवा एकंदरीत पाण्याचं वहन किंवा पाण्याचं नियमन यामध्ये असणाऱ्या अडचणींवरती या ग्रेडच्या माध्यमातून मात करता येते. अशी ही ग्रेड सुरुवातीला ज्यावेळेस आपण कांद्याचं रोप लागवड करतो, कांद्याचं रोप लागवड केल्याच्या नंतर पहिलं फर्टिगेशन जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा पहिल्या फर्टिगेशन मधून ही ग्रेड त्या ठिकाणी गेली पाहिजे आणि 5-45-5 च्या माध्यमातून प्रति एकरी 3 किलो असे 3 किलोचे 3 डोस हे आपल्याला सुरुवातीला जर का कांद्यामध्ये देता आले तर कांद्याची एस्टॅब्लिशमेंट ही आपल्याला योग्य प्रकारे त्या ठिकाणी करता येईल. रोप एकदा जमिनीमध्ये योग्य प्रकारे स्थिर झालं, मुळांची वाढ सुरुवात झाली, शेंडावाढ सुरुवात झाली की आपल्याला त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे नंतर त्याचा उत्पादनक्षम वाढीवरती परिणाम झालेला दिसून येतो आणि म्हणून या 5-45-5 अधिक 8 झिंक या ग्रेडचा वापर ज्यावेळेस आपली रोपावस्था आहे, रोपाचं स्थिरीकरण जमिनीमध्ये करायचं असतं त्यावेळेस या ग्रेडचा वापर 5 किलोचे 3 डोस या प्रमाणामध्ये आपल्याला करावायचा आहे. त्यानंतर रोपावस्थेच्या नंतर जी कायिक वाढीची अवस्था आहे, ज्याला आपण कांदीच्या पातीची संख्या वाढवणं असेल किंवा कांद्याच्या पातीचं एकंदरीत योग्य प्रकारे वाढ करणं असेल किंवा कांद्याच्या पातीची मान जी आहे ती योग्य प्रकारे आणणं असेल, यासाठी सर्वात महत्वाचा घटक त्याचबरोबर मुळांवरती, मुळांच्या टोकांवरती रूट कॅप तयार करणं असेल, तो घटक म्हणजे कॅल्शियम आणि ती कॅल्शियमयुक्त ग्रेड म्हणजेच 12-6-22 अधिक 12 कॅल्शियम ऑक्साईड आणि यामध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आपण दिलेले आहेत. त्यामुळेच या ग्रेडला आपण सर्व गुण संपन्न ग्रेड असं आपण म्हणतो. त्यामुळं या ग्रेडच्या माध्यमातून कायिक वाढीची अवस्था जी आहे आणि या वाढीच्या अवस्थेमध्ये जर का कॅल्शियमची कमतरता भासली तर अतिशय अडचणीचे विषय पुढे येऊ शकतात आणि म्हणून तो कॅल्शियम हा नत्र, पोटॅश, स्फुरद आणि इतर सर्व सूक्ष्म अन्नद्रव्यांसोबत उपलब्ध झाला पाहिजे. 12% नत्र, 6% स्फुरद, 22% पोटॅश आणि 12% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये 3.7 पीएच 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी अशी विद्राव्यता या ग्रेडचा वापर सर्वसाधारणपणे कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये 5 किलोचे जर का 2 ते 3 डोस आपण दिले 4 दिवसाच्या किंवा 5 दिवसाच्या अंतराने तर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये असणारी अन्नद्रव्य, लागणारी अन्नद्रव्य ही त्या ठिकाणी निश्चितपणे पुरवली जातील. त्यानंतर तिसरी जी ग्रेड आहे, जेव्हा कंद निर्मिती सुरुवात व्हायला चालू होते, या कालावधीमध्ये प्रकाश संश्लेषणाचा वेग हा योग्य प्रकारे राखला गेला पाहिजे आणि मॅग्नेशियम हा त्या ठिकाणी कांद्याची पात हिरवीगार करणे, कांद्याच्या पातीचा आकार वाढवणे आणि कांद्याच्या मांदेला आणखीन मजबूत करणे या दृष्टिकोनातून मॅग्नेशियम हा त्या ठिकाणी महत्वाचा, जो की मॅग्नेशियम ऑक्साईडच्या स्वरूपामध्ये या ग्रेडमध्ये दिलेला आहे. सोबतीला 55% स्फुरद, 18% पोटॅश असे 3 अन्नद्रव्य एकत्रित केले तर 80% अन्नद्रव्य देणारी ही ग्रेड. या ग्रेडचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे चुनखडीयुक्त जमिनी असतील किंवा जड पाणी असेल किंवा कॅल्शियम कार्बोनेट युक्त पाणी असेल तर त्यामध्ये सुद्धा या ग्रेडमधला मॅग्नेशियम, स्फुरद आणि पोटॅश हा अतिशय सहजतेने त्या ठिकाणी कांद्याला उपलब्ध होतो आणि म्हणून पात एकदा हिरवीगार झाली की प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढतो आणि या कालावधीमध्ये मग आपल्याला सुरुवातीपासून म्हणजेच कंद निर्मिती होत असतानापासून स्फुरद आणि पोटॅशची उपलब्धता योग्य प्रकारे झाली की आपल्याला योग्य प्रकारे जमिनीमध्ये कंदाची निर्मिती ही करता येते आणि त्यावेळेस ही ग्रेड अतिशय महत्वाची. या ग्रेडचा पीएच 3.7, विद्राव्यता ही 400 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि या ग्रेडमधला मॅग्नेशियम हा स्फुरदासोबत सुसंगत. त्यामुळं या ग्रेडचा वापर हा आपण सर्वसाधारणपणे ज्यावेळेस कंद निर्मिती व्हायला सुरुवात होते त्या कालावधीमध्ये जर का आपण या ग्रेडचे 5 किलोचे 3 डोस याप्रमाणे डोस जर दिला तर अतिशय चांगल्या प्रकारे त्याचे परिणाम हे आपल्याला एकंदरीत कांद्याच्या पातीला हिरवीगार ठेवण्यामध्ये होऊ शकतो. त्यानंतर पुढची जी अवस्था आहे ती बल्ब डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो.
कांद्याचा विकास ज्याला आपण म्हणतो तो विकास होत असताना प्रामुख्यानं स्फुरद आणि पोटॅश या 2 अन्नद्रव्याची गरज आणि सोबतीला गंधक या अन्नद्रव्याची गरज ही मोठ्या प्रमाणावरती भासते. स्फुरद आणि पोटॅशची गरज जर आपल्याला भागवायची असेल तर पीक ऍसिड जी की पीक वाढीच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस जास्त अन्नद्रव्यांची गरज असते त्यावेळेस आणखीन मुळांना सक्षम करणं आणि मुळांच्या माध्यमातून अन्नद्रव्य उचल जी आहे ती वाढवण्याच्या दृष्टीनं पीक ऍसिड ही ग्रेड महत्वाची 80% अन्नद्रव्य देणारी ही पण ग्रेड. या ग्रेडचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की अतिशय कमी पीएच म्हणजे 2.2 आणि विद्राव्यता ही सर्वात जास्त म्हणजे 670 ग्रॅम प्रति लिटर पाणी आणि यामुळे या ग्रेडमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जर का आपण एकत्रित मिसळून दिला तर त्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत सुसंगत असणारी अशी ही ग्रेड. त्याचबरोबर या ग्रेडचा फायदा आपल्याला जर का ड्रिपर चोक होत असतील किंवा कॅल्शियम कार्बोनेट आपल्या पाण्यामध्ये जास्तीचा असेल आणि तो स्फुरदासोबत संयुग पाहून त्या ठिकाणी ड्रिपच्या माध्यमातून अन्नद्रव्यांची त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता योग्य प्रकारे होत नसेल तर ही ग्रेड त्या ठिकाणी कामाला येते आणि या ग्रेडचा वापर हा पीक वाढीच्या अवस्थेमध्ये आणि ज्यावेळेस अन्नद्रव्यांची गरज ही जास्तीची असते त्या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे 5 किलोचे 2 ते 3 डोस आणि सोबतीला 8,047 अधिक 7% गंधक ही ग्रेड जर आपण त्या ठिकाणी दिली तर या ग्रेडच्या माध्यमातून 47% पोटॅश आणि 7% गंधक हा त्या ठिकाणी उपलब्ध होतो. या ग्रेडचा पीएच हा 2.8 विद्राव्यता ही 190 ग्रॅम प्रति लिटर पाणी. या ग्रेडच्या बरोबरीने ज्या ग्रेड्स आहेत त्यामध्ये 13,045 असेल किंवा 0050 असेल तर या ग्रेडचा जर आपण विचार केला तर 13,045 मध्ये नत्र आणि पोटॅश हा रेशो 1:3, एसओपी मधला गंधक इस्टू पोटॅश हा रेशो 1:2.6 आणि या रेशोमुळे पोटॅश आणि गंधकाची उपलब्धता योग्य प्रकारे होत नव्हती. ती उपलब्धता योग्य प्रकारे करून देण्याच्या दृष्टीनं 8,047 या ग्रेडमध्ये नत्र आणि पोटॅशचे गुणोत्तर 1:6 आणि गंधक आणि पोटॅशचे गुणोत्तर ही जवळपास 1:6 या प्रमाणे ठेवलेलं असल्यामुळे गंधक आणि पोटॅशची उपलब्धता योग्य प्रकारे करून देण्याच्या दृष्टीनं या ग्रेडचा उल्लेख या ठिकाणी करणं आवश्यक आहे. आणि या ग्रेडच्या बरोबरीनं जर का पीक ऍसिड आपण आलटून पालटून देत गेलो तर शेवटची जी मॅच्युरिटीची अवस्था आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी होईल आणि म्हणून या ग्रेड्सचा वापर आपण करणं आवश्यक आहे. कम्पॅटेबिलिटी हा विषय मी आपल्या समोर मांडलेला आहे. कम्पॅटेबिलिटीच्या दृष्टीने जर का आपण या सर्व ग्रेडचा विचार केला तर 5:45 5+8 झिंक ही जस्तासोबत कम्पॅटेबल. त्याचबरोबर 12:6:22 मधला स्फुरद हा कॅल्शियम सोबत सुसंगत. त्याचबरोबर मॅगफॉस मधला मॅग्नेशियम हा स्फुरदासोबत कम्पॅटेबल. त्याचबरोबर 0:60:20 ही ग्रेड कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सोबत सुसंगत. अशा या सर्व ग्रेडचा जर का वापर केला तर सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता ही योग्य प्रकारे त्या ठिकाणी होऊन जो काही खर्च अन्नद्रव्यांवरती आपण करतोय तो खर्च पूर्णपणे वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून या ग्रेडचा वापर हा निश्चितपणे आपल्याला कांदा पीक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये महत्वाचा ठरू शकतो. असे ICL ची जेवढी काही खतं आहेत ती कमी पीएच असणारी त्याचबरोबर सुसंगत असणारी खतं या खतांचा वापर हा आपल्याला कांद्यामध्ये अतिशय महत्वाचा ठरेल. त्यामुळे ज्या आपल्या अडचणी होत्या फर्टिगेशन मधल्या त्या सर्व अडचणी मग त्यामध्ये पीएच असेल किंवा कॅल्शियमचं मॅग्नेशियम स्फुरदाचं कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जस्तासोबतचा एक कम्पॅटेबिलिटीचा विषय असेल किंवा ड्रीप चोकिंगचा विषय असेल किंवा एकाच टँकच्या माध्यमातून सर्व अन्नद्रव्यांची उपलब्धता करणं असेल ते सर्व बाबी ह्या आपल्याला या सर्व ग्रेडच्या माध्यमातून निश्चितपणे योग्य प्रकारे करता येईल आणि वाढीच्या अवस्थेनुसार आपण एक ग्रेडच त्या ठिकाणी दिली पाहिजे. ग्रेड एकत्रित एकापेक्षा जास्त ग्रेड एकत्रित मिसळल्या की त्या ठिकाणी केमिस्ट्री आहे आणि त्या केमिस्ट्री सोबत आपण खेळू नये असं मी शेतकरी बांधवांना या ठिकाणी सांगेन. एका वेळेस एकच ग्रेड आपण द्यावी जेणेकरून न्यूट्रिएंट यूज इफिशियन्सीवरती त्याचा चांगला परिणाम हा त्या ठिकाणी होईल. अशा या 5 ग्रेड 5:45 5+8 झिंक 8:047 12:6:22 मॅगफॉस आणि पीक ऍसिड या ग्रेडचा वापर हा आपल्याला प्रामुख्याने ज्या काही अडचणी होत्या त्या सर्व अडचणींवरती मात करायला योग्य प्रकारे त्या ठिकाणी पर्याय ठरू शकतील. अशा या ग्रेडचा वापर करणं आणि या ग्रेडचा वापर करून आपल्या अन्नद्रव्यांची जी उपलब्धता आहे ती वाढवणं आवश्यक आहे. आता ज्या शेतकऱ्यांकडे ड्रीप नाही अशा शेतकऱ्यांसाठी आपण
नवीन फवारणीची खतं उपलब्ध करून दिलेली आहेत. आज तागायत फक्त आणि फक्त फवारणीची अशी काही खतं आपल्याकडे उपलब्ध नव्हती. जी काही खतं होती, तीच खतं 1 किलोच्या पॅकिंगमध्ये 19, 19, 19, 13, 24, 13, 12, 61, 0, 52, 34, 00, 50 अशी खतं आपण आज तागायत फवारणीसाठी वापरायचो आणि कांद्याच्या पातीवरती कसल्याही प्रकारची फवारणी केली असता फवारणी केलेलं द्रावण हे पातीवरती चिटकून राहत नाही आणि चिटकून नाही राहिल्यामुळं ती पूर्ण खाली गळून जमिनीवरती पडतं आणि मग आपल्याला जी परिणामकारकता आहे ती परिणामकारकता अन्नद्रव्यांची योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिळत नाही आणि ती मिळवायची असेल तर वेगळं स्टिकर मिसळावं लागतं, वेगळं आपल्याला स्प्रेडर मिसळावं लागतं आणि त्याचबरोबर जर का सूक्ष्म अन्नद्रव्ये द्यायची असतील तर आपल्याला वेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांचा विचार करावा लागतो आणि हे जर टाळायचं असेल शेतकऱ्यांना हे सगळे एकत्रित योग्य प्रकारे द्यायचं असेल आणि हे सगळे रेशो योग्य प्रकारे अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेच्या दृष्टीनं कारणीभूत ठरण्याच्या दृष्टीनं तंत्रज्ञान आयसीएलने भारतामध्ये आणलं आणि त्या तंत्रज्ञानाचं नाव फर्टिवांट आणि या फर्टिवांट तंत्रज्ञानाअंतर्गत न्यूट्रिवॉन्ट सिरीजमध्ये आपण ही खतं उपलब्ध करून दिलेली आहेत. या 4 खतांचा वापर जर का आपण केला फवारणीच्या माध्यमातून तर समप्रमाणामध्ये अतिशय छोट्या छोट्या आकाराचे पाण्याचे थेंब हे संपूर्ण पातीवरती आपल्याला पडलेले दिसून येतील. हे थेंब खाली गळून जाणार नाहीत. त्याचबरोबर यामधला अन्नद्रव्यांच्या उपलब्धतेचा वेग जो आहे तो इतर खतांच्या तुलनेमध्ये जास्त राहील कारण यामध्ये स्प्रेडर आपण दिलेला आहे या खतांमध्ये त्याचबरोबर या खतांमध्ये स्टिकर आपण दिलेला आहे त्याचबरोबर या खतांमध्ये ह्युमेक्टंट दिलेला आहे म्हणून आपल्याला या ट्रिपल ऍक्शनमुळे अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करता येते. इव्हन स्प्रेडच्या दृष्टीने या ठिकाणी मी दाखवले की जर का जुनी खतं आपण जास्त कॉन्सन्ट्रेशन मध्ये फवारली आणि एकाच ठिकाणी मोठी थेंब पडली आणि त्या थेंबाच्या मागून जर का अन्नद्रव्यांची उपलब्धता झालीच तर त्या ठिकाणी आपल्याला सर्वसाधारणपणे जास्त कॉन्सन्ट्रेशन गेल्यामुळे कांद्याची पात करपणं असेल किंवा डाग पडणं असेल हे आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. या उलट न्यूट्रिवॉन्टच्या माध्यमातून जर का आपण फवारणी केली तर छोट्या छोट्या आकाराचे थेंब हे आपल्याला पडलेले दिसून येतील आणि प्रत्येक थेंबामधून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही योग्य प्रमाणामध्ये त्या ठिकाणी करून दिली जाते आणि म्हणून अन्नद्रव्यांची उपलब्धता ही अतिशय चांगल्या प्रकारे आणि इतर खतांच्या तुलनेमध्ये जास्त प्रमाणामध्ये करण्याच्या दृष्टीनं ही न्यूट्रिवॉन्ट श्रेणीमधली खतं. इतर खतांच्या तुलनेमध्ये जर का आपण या खताचा विचार केला तर इतर खतांच्या 7 फवारण्या करून जो काही परिणाम आपल्याला दिसून येतो तो या खताची 1 फवारणी करून आपल्याला तो परिणाम साधता येतो म्हणून आपल्याला या खतांची फवारणी करणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट हे आपण दिलेलं आहे. हे 4 खतं आयसीएलने उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक स्टार्टर म्हणजे कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये फवारणी करावयाचं खत ज्याच्यामध्ये 11% नत्र, 36% स्फुरद, 24% पोटॅश आणि सोबत सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये यामध्ये दिलेली आहेत. त्यामुळं या खताच्या माध्यमातून आपल्याला सुरुवातीची जी काही वाढ आहे ती योग्य प्रकारे त्या ठिकाणी घेता येईल. त्यानंतर दुसरा जो डोस आहे तो म्हणजे कंद निर्मितीच्या कालावधीमध्ये जर का आपण दिला ज्याच्यामध्ये बूस्टर असं म्हणता येईल 8% नत्र, 16% स्फुरद, 39% पोटॅश आणि सोबत यामध्ये ही सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य आणि सोबत स्प्रेडर, स्टिकर आणि ह्युमेक्टंट आणि त्यानंतर कंद वाढीच्या अवस्थेमध्ये कॅल्शियमयुक्त ग्रेड 12,5,27 अधिक 8% कॅल्शियम हा कॅल्शियम ऑक्साईडच्या स्वरूपात आणि याही ग्रेडमध्ये सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये आपण दिलेली आहेत. आणि चौथी जी ग्रेड आहे ती म्हणजे पीक जेव्हा जेव्हा वातावरणामध्ये नत्र जास्त झालेला असेल किंवा जमिनीमधून नत्राची उपलब्धता जास्त होत असेल त्या वेळेस आपल्याला नत्राची उपलब्धता थांबवून त्या ठिकाणी स्फुरद आणि पोटॅशला कामाला लावण्याच्या दृष्टीनं ही ग्रेड अतिशय महत्वाची 49% स्फुरद आणि 32% पोटॅश अशी ही 4 फवारणीच्या ग्रेड स्टार्टर, बूस्टर, फ्रूट आणि पीक आणि या 4ही खतांचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे काय की ही 4ही खतं ही प्रामुख्याने जेवढी काही कीटकनाशकं आहेत आणि गंधकयुक्त आणि कॉपरयुक्त रोगनाशक वगळता इतर सर्व रोगनाशकांसोबत त्याचबरोबर जेवढी काही आपली संजीवक संप्रेरक आहेत त्यांच्यासोबत सुसंगत असणारी ही खतं आणि या खतांच्या माध्यमातून त्यांचा वापर जर का आपण केला तर त्याची परिणामकारकता कीटकनाशकांची, रोगनाशकांची त्याचबरोबर संजीवकांची परिणामकारकता हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वाढवता येते आणि जी अडचण आहे फवारणीमध्ये आपली ती अडचण ही प्रामुख्याने या माध्यमातून दूर करता येते. त्याचबरोबर
सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता ही फवारणीच्या माध्यमातून जास्त होते. जमिनीमधून जर का सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आपण केला तर जास्तीत जास्त 2 ते 5% त्याची उपलब्धता होत असते. त्यामुळे फवारणीच्या माध्यमातून स्टार्टर, बूस्टर, फ्रूट या ग्रेडमध्ये जे आपण सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या उपलब्धता करून दिलेल्या आहेत, त्यामुळे वेगळ्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज आपल्याला भासत नाही. स्प्रेडरची गरज भासत नाही, स्टिकरची गरज भासत नाही, ह्युमेक्टंटची गरज आपल्याला भासत नाही. असं हे फवारणीची खतं. आता या सर्व खतांचा वापर मी सांगत असताना सांगितलेला आहे. त्याप्रमाणे चार्टमध्ये आपण त्याचं अनुकरण करून सर्व शेतकऱ्यांना समजेल अशा पद्धतीने चार्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वसाधारणपणे पॉलिसल्फेट हे खत 75 ते 100 किलो लागणीला, त्यानंतर फवारणीच्या माध्यमातून कायिक वाढीच्या अवस्थेत स्टार्टर, कंद निर्मिती होत असताना बूस्टर आणि फ्रूट आणि त्याचबरोबर शेवटी कांदा मॅच्युरिटीला येत असताना पिकवांचा वापर आपण त्या ठिकाणी करणं गरजेचं ठरेल. आणि ज्या आपल्या फर्टिगेशनच्या ग्रेड्स आहेत त्याचा वापर करत असताना रोपे सेट होत असताना 5-45-5+8 झिंकचे 3 किलोचे 3 डोस, त्यानंतर कायिक वाढीच्या अवस्थेमध्ये 12-6-22चे 5 किलोचे 2 डोस, त्यानंतर कांदा तयार होत असताना 5 किलोचे 2 डोस मॅकफॉसचे आणि शेवटी पीक ऍसिडचे 5 किलोचे 2 डोस आणि 8-0-47चे 5 किलोचे 2 डोस असं एकंदरीत आपल्याला फर्टिगेशनचं नियोजन त्या ठिकाणी करता येईल. मला वाटतं एवढी माहिती ही आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या दृष्टीनं पुरेशी आहे. याशिवाय जर का आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण या ठिकाणी निश्चितपणे उपस्थित करावेत. माझ्या अभ्यासानुसार या सर्व प्रश्नांची उत्तरं मी या ठिकाणी देण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन. परत एकदा आपल्या सर्वांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि कृषक त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचीही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण या कार्यक्रमाला या ठिकाणी मला बोलावलं आणि हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. पुनश्च एकदा आपले धन्यवाद. मी राहुल यांना विनंती करतो की आपण जर का शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी घ्यावेत. विकास पगार यांचा प्रश्न आहे, सर आपले स्प्रे मधील खते कीटकनाशक अधिक बुरशीनाशक मध्ये एकत्र चालेल का? विकासराव, मी आता सांगितल्याप्रमाणे आपली जी खतं आहेत ती सर्व कीटकनाशकांसोबत आणि बुरशीनाशकांमध्ये कॉपर फंगिसाइड्स आणि गंधकयुक्त फंगिसाइड्स जेवढी असतील त्या ते सोडून बाकी सर्वांशी कम्पॅटेबल म्हणजे सुसंगत आहेत. म्हणजेच एकत्रित फवारणी करण्यासाठी योग्य अशी ही सर्व खतं आहेत. त्यामुळे त्याचा आपण एकत्रित वापर करू शकता. विनायकराव, मी आता शेड्यूल या ठिकाणी दिलेला आहे आणि याशिवाय जर आपल्याला शेड्यूल पाहिजे असेल तर मी निश्चितपणे आपल्याला व्हॉट्सअपवरती तो शेअर करेन. माझा नंबरही मी या ठिकाणी देतोय 88-88-88-2591. या नंबरवरती व्हॉट्सअपला हाय करा. मी आपल्याला शेड्यूल पूर्ण खतांचा देईन. विशाल गुंगळे साहेब, निश्चितपणे जे आता मी सांगितलं ते माहिती पाठवण्याचा प्रयत्न करेन. याशिवाय जर का आपले प्रश्न असतील तर मला वाटतंय डायरेक्ट आपण फोनवरती संवाद साधू शकता आणि त्या माध्यमातून ज्या अडचणी असतील त्या अडचणी आपण त्या ठिकाणी दूर निश्चितपणे करू. अमोल मोरे साहेबांनी या ठिकाणी प्रश्न विचारलाय की 1 एकर कांदा लागवड केली तर दुसऱ्या खताचा डोस कोणता द्यावा? तर मी या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला जमिनीमधून जी खतं द्यायची त्यामध्ये NPK साठी 10-26-26 किंवा 12-32-16 या खताचा वापर त्या ठिकाणी 2 बॅग प्रति एकरी याप्रमाणे करावा आणि सोबतीला 75 ते 100 किलो पॉलिसल्फेट कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फरसाठी करावा आणि जे मी फवारणीचं शेड्यूल सांगितलं त्या फवारणीच्या शेड्यूलनुसार कायिक वाढीच्या अवस्थेत स्टार्टर, कंद निर्मितीच्या कालावधीमध्ये बूस्टर, त्यानंतर कंद तयार होत असताना फ्रूट आणि शेवटी 049-32 याची फवारणी घ्यावी आणि जर का ड्रीप खाली आपली कांद्याची शेती असेल तर त्या ठिकाणी 5-5-5, त्यानंतर 12-6-22, त्यानंतर मॅकफॉस, त्यानंतर पीक ऍसिड आणि शेवटी 8-0-47 या खतांचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. शेड्यूल मी आपल्याला पाठवून देईन. त्याचबरोबर व्हॉट्सअप हा नंबर खाली आपल्या सर्वांसाठी दिलेला आहे. त्याचबरोबर टोल फ्री नंबर पण दिलेला आहे. यावरती पण विचारलात आपण तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अतिशय योग्य प्रकारे माहिती दिली जाईल. अभिमन्यू सर्वोदय, व्हॉट्सअपला हाय करा. मी PDF स्वरूपामध्ये आपल्याला सर्व माहिती पाठवण्याचा प्रयत्न
मला वाटतं या ठिकाणी सर्व प्रश्न संपलेले आहेत. परत एकदा मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांचे, कृषक त्याचबरोबर ICL इंडियातर्फे या कार्यक्रमाला आपण आलात, आपले प्रश्न आपण विचारले, त्याचबरोबर माहिती ऐकून घेतली. त्याबद्दल परत एकदा आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि कृषक ॲप त्याचबरोबर कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचेही मी धन्यवाद व्यक्त करतो, की आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला. त्याचबरोबर राहुल, तेजस्विनी मॅडम आणि आमचे विवेक लेंबे यांचेही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीनं आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो. आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद.